श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाऊ, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो. येत्या 2 मार्चला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो. या हुताशनी पौर्णिमेला फाल्गुनी पौर्णिमा असेही म्हणतात. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार आहे आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहे. होलिका दहन हे नेहमी पौर्णिमेच्या काळामध्येच केले जाते, म्हणून यंदा 2 मार्चला होलिका दहन हे केले जाणार आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी बघा, आपण प्रत्येक जण होळी पेटवत असतो आणि त्या होळीची पूजा करत असतो. म्हणजेच या दिवशी आपण फक्त लाकूड जाळत नाही, तर आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर, अहंकार, नकारात्मक विचार आणि वाईट सवयी यांना त्या अग्नीत अर्पण करत असतो. होळीची ज्वाला ही केवळ बाह्य अग्नी नसते, तर ती आपल्या अंतर्मनातील शुद्धीकरणाची प्रक्रिया असते. आपण ज्यावेळी होळीभोवती प्रदक्षिणा घालतो, त्यावेळी आपण मनोमन संकल्प करायला हवा की आता पुढील वर्षभर आपण चांगले विचार करू, चांगली कर्मे करू आणि आपल्या घरात प्रेम, शांतता आणि समाधान यांचे वातावरण निर्माण करू. होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा आहे. भक्त प्रल्हादाच्या अटळ भक्तीची आणि होलिकेच्या अहंकाराची कथा आपल्याला सांगते की ईश्वर भक्ती आणि सत्याचा मार्ग शेवटी विजय मिळवतो. म्हणूनच या दिवशी केलेला प्रत्येक शुभ संकल्प फार प्रभावी ठरतो. कारण पौर्णिमा ही स्वतःमध्ये पूर्णत्वाचे प्रतीक आहे. चंद्र पूर्ण तेजाने प्रकट होतो आणि त्या पूर्ण चंद्राच्या साक्षीने आपण जे काही करतो त्याचे परिणाम अधिक लवकर मिळतात असे शास्त्र सांगते. होळीचा दिवस हा माता लक्ष्मीशीही विशेषरित्या जोडलेला आहे. पौर्णिमा ही तिथी लक्ष्मीला प्रिय मानली जाते. त्यामुळे या दिवशी घरात काही शुभ वस्तू आणल्या तर त्या वर्षभर सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अनेक वेळा आपण पाहतो की कितीही परिश्रम केले तरी घरात पैसा टिकत नाही. अनपेक्षित खर्च वाढतात, मानसिक ताण वाढतो किंवा घरात सतत काही ना काही वाद निर्माण होतात. अशा वेळी फक्त बाह्य प्रयत्न पुरेसे नसतात, तर घरातील ऊर्जा शुद्ध करणेही आवश्यक असते. म्हणूनच होळी येण्यापूर्वी काही विशिष्ट वस्तू घरात आणणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तू केवळ धातू किंवा सजावटीच्या वस्तू नसून त्या ऊर्जा आकर्षित करणारी माध्यमे मानली जातात. त्यापैकी सर्वप्रथम आहे चांदीचे नाणे. चांदी ही चंद्राशी संबंधित धातू आहे आणि चंद्र मनाचे प्रतीक आहे. जेव्हा आपण होळीच्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करून ते लाल किंवा पिवळ्या कापडात गुंडाळून हळद कुंकू लावून तिजोरीत ठेवतो, तेव्हा ते केवळ धनप्राप्तीचे प्रतीक राहत नाही, तर घरातील आर्थिक प्रवाह स्थिर ठेवण्याचे साधन बनते. श्रद्धेने ठेवलेले हे नाणे आपल्याला आर्थिक शिस्त आणि स्थैर्याची आठवण करून देते. यानंतर आहे पंचधातूचा स्वस्तिक. स्वस्तिक हे केवळ चिन्ह नसून शुभतेचे प्रतीक आहे. 4ही दिशांना सकारात्मक ऊर्जा पसरवणारे हे चिन्ह मुख्य दरवाजावर लावल्यास घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर शुभ स्पंदनेही प्रवेश करतात असे मानले जाते. होळीच्या सकाळी घर स्वच्छ करून मुख्य प्रवेशद्वारावर पंचधातूचा स्वस्तिक लावल्यास घरात मांगल्य वाढते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हा ऊर्जा प्रवेशाचा मुख्य बिंदू असतो. तिथे लावलेले शुभचिन्ह संपूर्ण घराच्या वातावरणावर परिणाम करते. तिसरी वस्तू म्हणजे कासव. हिंदू धर्मात कासवाला स्थैर्य, दीर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. भगवान विष्णूंच्या कूर्म अवताराशीही कासव जोडलेले आहे.
देवघरात पंचधातूचे किंवा तांब्याचे कासव पाण्यात ठेवून त्याचे तोंड देवांकडे करून स्थापित केल्यास घरातील आर्थिक स्थिती स्थिर राहते असे मानले जाते. कासवाची गती मंद असली तरी तो कधीही मागे फिरत नाही, हा संदेश आपल्याला सातत्य आणि संयम शिकवतो. चौथी वस्तू म्हणजे कवड्यांचे तोरण. कवडी ही समुद्रातून उत्पन्न झालेली असल्याने ती लक्ष्मीशी संबंधित मानली जाते. मुख्य प्रवेशद्वारावर कवड्यांचे तोरण लावल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही असे मानले जाते. तसेच हे तोरण घरातील वातावरण हलके, प्रसन्न आणि ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. याशिवाय तुळशीचे रोप किंवा बांबूचे झाड घरात आणणेही अत्यंत शुभ मानले जाते. तुळस ही पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळस असल्यास वातावरण सात्विक राहते. बांबूचे रोप वाढीचे आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. या सर्व वस्तूंचा खरा परिणाम श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनावर अवलंबून असतो. केवळ वस्तू आणून ठेवणे पुरेसे नसते, तर त्यामागील भाव, कृतज्ञता आणि शुद्ध मनोभाव आवश्यक असतो. होळीच्या दिवशी या वस्तूंची पूजा करताना आपण मनोमन प्रार्थना करावी की आपल्या घरातील सर्व अडथळे दूर होवोत, सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो. वास्तुशास्त्र सांगते की घरात ऊर्जा प्रवाह संतुलित असला की जीवनातील अडचणी कमी होतात. होळी हा सण ऊर्जा शुद्धीकरणाचा आहे. म्हणूनच होळीपूर्वी घर स्वच्छ ठेवणे, अनावश्यक वस्तू काढून टाकणे, राग द्वेष विसरणे आणि नवीन सुरुवात करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती श्रद्धेने स्वीकारा, विवेकाने आचरणात आणा आणि सकारात्मकतेने जीवनात बदल घडवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जगज्जननी मा रुक्मणी आणि भगवान श्री कृष्णा आप पर कृपा करे. धन्यवाद.